जर तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारने एक निर्णय घेतलेला आहे ज्याचा थेट तुमच्या रेशन कार्डावरती परिणाम होणार आहे। मित्रांनो, आता जुनं जे कागदी रेशन कार्ड होतं ते बंद होणार आहे आणि त्याऐवजी मिळणार आहे तुम्हाला QR कोड असलेलं स्मार्ट रेशन कार्ड। होय, हा अधिकृत शासन निर्णय 11 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला आहे। हा निर्णय का घेतलाय तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जुनं जे रेशन कार्ड होतं ते कागदाचं आहे, ते फाटतं आणि ओलं झालं की त्या ठिकाणी खराब देखील होतं, कधी हरवतं आणि मग काय तुम्हाला ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतात। त्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही त्या ठिकाणी खर्च होतं। म्हणून सरकारनं सार्वजनिक वितरण संस्थेचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आता नेमकं काय बदलणार आहे? आता रेशन कार्ड असेल पण प्लास्टिक म्हणजेच तुम्हाला स्मार्ट कार्डच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यावरती एक QR कोड असणार आहे। दुकानात गेल्यावर तुम्हाला QR कोड स्कॅन केला तुम्ही की तुमची सगळी माहिती लगेच स्क्रीनवर दिसणार आहे। त्या ठिकाणी चुकीची नोंद असेल, डुप्लिकेट वापर असेल, गैरव्यवहार असेल, हे सगळं कमी होण्याचं काम या ठिकाणी हे कार्ड करणार आहे। तर हे कार्ड मिळणार कुणाला आहे, म्हणजेच तुमचं स्मार्ट रेशन कार्ड कुणाला मिळणार आहे तर हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे AAY म्हणजेच अंत्योदय आणि PHH लाभार्थी आहेत त्यांना देखील मिळणार आहे आणि APL शेतकरी योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहे। म्हणजे राज्यातील लाखो कुटुंबांना हे स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला खर्च किती? तर या संपूर्ण प्रकल्पासाठी 48 कोटी रुपयांना त्या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे। GR आलेला आहे। त्या ठिकाणी ई-निविदा प्रक्रियेद्वारे हा प्रकल्प राबवला जाणार आहे, म्हणजेच प्रक्रिया पारदर्शक असणार आहे। आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे हा जो निर्णय आहे तो उच्चाधिकारी समितीच्या मान्यतेने घेण्यात आलेला आहे आणि याचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे। म्हणजे ही अफवा नाही, ही अधिकृत माहिती आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं नाव या योजनेत आहे का? तुम्हाला स्मार्ट कार्ड कधी मिळणार? जुनं कार्ड कधीपर्यंत चालणार? याबद्दल तुम्हाला अपडेट येताच मी सगळ्यात आधी ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, रेशन कार्ड हा फक्त एक कागद नाही, तो आपल्या घरच्या अन्न सुरक्षेशी जोडलेला आहे। म्हणून ही माहिती प्रत्येक रेशन कार्ड धारकापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे स्मार्ट रेशन कार्ड हवंय। तर मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।